मला असं वाटतं जालियनवाला बागमध्ये ब्रिटिश जनरल डायर होता, त्यांनी ज्या प्रकारे तिथे जमलेल्या लोकांवर गोळीबार केला त्याच पद्धतीने काल दिल्लीमध्ये लाठीमार करणारे कायर होते. तो एक जनरल डायर होता आणि काल दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्जचा आदेश देणारे कायर होते. मला असं वाटतं की हे जे सरकार आहे आणि हे जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी काही चायनामधनं आलेले नाहीत, पाकिस्तानमधनं आलेले नाही आहेत, हे आपलेच विद्यार्थी आहेत ना. मग आपल्याच विद्यार्थ्यांशी तुम्ही संवाद साधू शकत नाही? निदान ब्रिटिश लोक गांधीजी उपोषणाला बसले तर त्यांना भेटायला तरी यायचे, त्यांच्याशी बोलायला तरी यायचे. हे सरकार तर ब्रिटिशांपेक्षा गैरगुजर झालंय की हे त्यांच्याशी बोलायला पण तयार होत नाही. मला असं वाटतं हा जो सत्तेचा माज आलेला आहे त्याच्या विरोधात जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय त्या विद्यार्थ्यांना खरोखर आम्ही सलाम करतो. ज्या हुकुमशाहीच्या विरोधात त्यांनी आंदोलन उभारलंय हे निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करणारं आहे आणि त्यांच्या पाठी सर्व जनता सक्षमपणे उभी आहे हे त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आणि अशा प्रकारे लाठीचार्ज करून काल तर दादरमध्ये ज्या पद्धतीचा अमानुष लाठीचार्ज काय करत होते ते विद्यार्थी, घोषणा देत होते ना. घोषणा देणाऱ्यांचे तुम्ही केस ओढणार, तिथल्या मुलींचे केस ओढणार, त्यांच्यावर लाठीचार्ज करणार, याच्या विरुद्ध कोणी बोलायचं नाही. मला असं वाटतं ही वेळ आहे, आपण सगळ्यांनी याच्या विरुद्ध बोलायला पाहिजे. नाहीतर उद्या येणारी पिढी ही आपल्याला शंड म्हटल्याशिवाय राहणार नाही.